स्पर्धेचे आता लॉट्स पडतायत. जनार्दन दादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. दादा मोहिते यांना विनंती, आपण या दादा, आपला सन्मान ठिकाणी होत आहे. हा पुरस्कार देऊन सामनावीराचा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करूया. आपण दत्ता दादा मोहिते यांना सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. सिनियर खेळाडू आहे सर्जापूर गावच्या आणि त्यांनी मिडन ओव्हर टाकली आणि आपण त्यांना देत आहोत शुभेच्छा. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला मॅच सुरू करा. टॉस झाला आणि टॉस जिंकला होता वकवडी या टीमने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले गवडीला. पुढच्या शनिवार रविवारी पुनवडी टीमचं आयोजन आहे आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना विनंती आहे, आपला प्रतिनिधी जर या ठिकाणी असेल तर आपण ड्रॉ करतोय त्या स्पर्धेचे आपण सहभागी व्हा. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया या मॅच साठी भरभरून शुभेच्छा. चला दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो आपण घाई करा, आपण वेळ घेऊ नका. एका बाजूला वकवडी संघ आहे तर एका बाजूला गवडी संघ आहे. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती आहे आपल्या अतिरिक्त खेळाडू पाठवा. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहे. तुम्ही पाहताय वागदरे गावची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाच्या स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेचं जे वैशिष्ट्य आहे, आपण अनेकदा चर्चा करत आलो की भव्य दिव्य नाईटचा थरार तुम्हाला जावली तालुक्यातून या स्पर्धेचा आस्वाद घेता येत आहेत. मालिकावीरासाठी एक गाव अकराच्या फॉर्मॅट मधली तालुक्यातली पहिली बाईक आहे. डीजेची सुरेल साथ, पीटीसीचं एक चांगलं प्रसारण या स्पर्धेचं, समालोचकांची मांदी आळी, प्रगल्भ असा व्यासपीठ, अनेक संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. वैयक्तिक पारितोषिकांची उधळण आहे. खेळाडूंना बसण्यासाठी प्रॉपर खेळाडू कक्ष आहे. अशा प्रकारचं विश्लेषण करूया. एक चांगलं क्रीडांगण. मॅचला सुरुवात वकवडी विरुद्ध गवडी. पहिला बॉल पडतोय. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. विनोद दादा पार्टे यांचं आगमन आहे. पार्टे आर्ट्स अँड बॅनर्स आणि स्पार्टन या टीमचे मालक आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. एका बाजूला बॅटिंग मध्ये शुभम आणि तुषार. ही गवडी टीमची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक सतीश जवळ. वकवडी टीम कडून पहिला बॉल टाकलाय. कव्हर्सला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे केलाय. स्कोर बोर्डचा श्री गणेशा. पहिली धाव फलकावरती आलेली आहे. तुम्ही पाहताय गवडी विरुद्ध वकवडी. जन्नी माता चषक 2025 पर्व क्रमांक 4 नाविन्यपूर्ण आणि दिमागदार आयोजन. बॉलर तयार. उजव्या श्रीच्या बाहेरचा बॉल इथे आला. या बॉलच्या पाठीमागे डॉट. मिळणार नाहीये कोणतीही धाव. सुरुवात जर आपण टीम वकवडी कडून या मॅचची पाहिली ना तर एका धावेने झाली. त्यानंतरचा बॉल डॉट टाकलाय. एका बाजूला गवडीला धावा बनवावे लागतील. हा डे नाईटचा थरार आहे आणि नाईटला धावा फार कमी बनतात. डेला वातावरणामध्ये बदल असतो आणि नाईटलाही बदल होत जातो. कारण याच्याबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो की दिवसा जेवढ्या धावा तुम्ही बनवू शकता तेवढ्याच नाईटला बनतील असं नाही. एक सिंगल धाव आलेली आहे. कारण रात्रीमध्ये बरेचसे बदल होतात वातावरणामध्ये आणि त्याचमुळे की काय बॉल ट्रॅव्हल जास्तीचा होत नाही. जे ह्या ज्या काही भौगोलिक गोष्टी आहेत ना तसं तुम्हाला भान ठेवून चांगला खेळ करावा लागेल. एखाद्या मैदानावरती गेल्यानंतर तो सामना खेळायचा कसा, त्याची भौगोलिक परिस्थिती आहे कशी, या सर्व गोष्टींचा तुम्हाला आढावा घ्यावा लागतो. परंतु अखेरकार क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषे लगत बॉल अडवतील, टाकतील, काही धावा मिळतील टीम गवडीला. त्यामुळे तुम्ही नाईटच्या स्पर्धेमध्ये उतरताना तुम्हाला सर्व गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो आणि त्याच वेळेस तुम्हाला तुमचा नॅचरल खेळ करावा लागतो. धावसंख्या धावफलकावरती येत आहे. तब्बल 3 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. आलाय तो बॉल डॉट. पण डॉट बॉलचा रेशो या संपूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये वाढलेला आहे.
धावांचा वेग जर आपण पाहिला तर 3 धावा आल्या, 2 डॉट आहेत. म्हणजे डॉट बॉलचा रेशो हा वाढत चाललाय. बॉल ऑन साईडला वळवलाय, हवेत होता, क्षेत्ररक्षक जात आहेत, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा चिरली आहे. तलवारीच्या धारेने बॉल सीमा पार, धावा मिळतायत 4. धनंजय कोळी सरांची आहे एक वेगळी शैली आणि त्या शैलीमुळे त्यांनी सांगितला हा चौकार. धावा धावफलकावरती येत आहेत आता 7 धावा येत नव्हत्या आणि आज 7 धावा आल्यात. बॅटिंग करताना ज्यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय, शुभम यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय, मनोबल वाढवणारा आहे. याच प्रकारची बॅटिंग शुभम यांना आज या मॅच मध्ये करावी लागेल. एकेर दुहेर धावांची सांगड घालावी लागेल, त्याला चौकाराची साथ द्यावी लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही असं कराल ना त्याच वेळेस मात्र तुम्ही चांगलाच स्कोर उभा कराल आणि त्या दिशेने आता टीम गवडीने पावलं टाकलेली आहेत. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठलेले तब्बल 7ची सरासरी चांगली आहे. म्हणजे प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे, जर गवडी टीमने या सरासरीने धावा बनवल्या तर गवडी संघ 35 पर्यंत मजल मारेल, परंतु या गोष्टी बदलाव्या लागतील. बॅटिंग करताना खोलवर टप्प्याचा बॉल थोडासा पुढे सोडला, मिड ऑफला खेळाडू, बॉलची फेकी, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. एका बाजूला गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण शेलार आलेले आहेत. पहिला बॉल एका धावेचा टाकलाय, स्ट्राइक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय आणि बॅटिंग साठी पुन्हा एकदा शुभम यांना आणलेला आहे स्ट्रायकर इनला. ज्यांच्या बॅट मधून षटकातल्या शेवटच्या बॉल वरती आला होता तो चौकार आणि पुन्हा स्ट्राइक वरती ते उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे हा, येतोय तो व्हाईट बॉल. 9 धावा धावफलकावरती येत आहेत. पूरक प्रकाशामध्ये सामने सुरू आहेत, म्हणजे फ्लड लाईट्स आपण ज्याला संबोधतो, या फ्लड लाईट्स मध्ये हे सर्व सामने सुरू आहेत आणि प्रत्येक खेळाडूला आवर्जून एका गोष्टीची जीवनामध्ये उत्कंठा असते. ज्यावेळेस आपण क्रिकेट हा खेळ खेळतो की मला नाईटच्या फॉर्मॅटमध्ये खेळायचं आहे. आपण गावी बहुधा अंडरम क्रिकेट नाईटला अनेक स्पर्धांमध्ये खेळत असतो, परंतु ओरम क्रिकेट नाईटला खेळण्याची वेगळी मजा आहे, एक वेगळी लकब आहे आणि खास करून आवर्जून सर्व खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जिंकणं हारणं एक वेगळा भाग आहे, परंतु नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळणं एक वेगळा विषय आहे. आता 11 फॉर्मॅटला देखील आता चांगले दिवस येऊ लागलेले आहेत. 11 फॉर्मॅटचं स्वरूप आता हळूहळू बदलू लागलेलं आहे. अनेक पारितोषिकांची उधळ आयोजकांच्या माध्यमातून होत आहे आणि आवर्जून आपण या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतो ना की 11 फॉर्मॅट मधली पहिली बाईक आहे. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये हे स्वरूप बदलत जाईल हे निश्चित आहे. बॉलर तयार, ऑन साइडला वळवला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. एक काळ क्रिकेटमध्ये असा होता ना की मालिकावीरासाठी ट्रॉफी असायची, त्यानंतर काळ बदलत गेला. या बॉलच्या पाठीमागे एकच धाव मिळेल आणि दुसरीचा प्रयत्न करताना फलंदाज धावचेच्या स्वरूपामध्ये येतील माघारी. गवडी टीमला धक्का क्रमांक पहिला आणि फलंदाज शुभम आउट होऊन येत आहेत माघारी. आपण पूर्वीच्या क्रिकेट बद्दल चर्चा करत होतो. क्रिकेटमध्ये एक असा कालखंड होता मालिकावीरासाठी फक्त ट्रॉफी मिळायची. एक कालखंड असा आला की मालिकावीरासाठी वस्तू बघायला मिळाल्या, त्याच्यामध्ये खास करून टीव्ही असेल किंवा बऱ्याचशा काही गोष्टी असेल त्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळाल्या. एक काळ असा आला की मालिकावीरासाठी कॅश प्राइजही बघायला मिळालं, परंतु आता एक काळ असा आलेला आहे मालिकावीरासाठी बाईक आहे आणि तीही स्पर्धा आहे. म्हणजे मालिकावीरासाठी बदललेलं स्वरूप आपण आतापर्यंत पाहत आलो 11 क्रिकेटमध्ये. या सर्व काही गोष्टी आपण पाहत आलेलो आहोत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गवडी टीम कडून अनिल मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. क्रमांक 3 वरती येताना हा क्रमांक फार महत्वाचा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी करतील. एकच जाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल, एकपेक्षा अधिक काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. पुन्हा एकदा आपण एक अनाउन्समेंट करत आहोत. पुढच्या शनिवार रविवारी पुनवडी गावचं आयोजन आहे आणि पुनवडी गावच्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग घेतलाय त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी असतील, तर त्यांना विनंती आहे की आपण या. आपण ड्रॉ करत आहोत पुढील स्पर्धेचे कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये खेळेल याचा जर आपल्याला आढावा घ्यायचा आहे तर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला त्या स्पर्धेचे ड्रॉ होत आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांना विनंती करूया, जर आपण या ठिकाणी आवर्जून असाल तर आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा. धावा 12.
उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, एक एक सिंगल धाव. पाचव्या वेळेस शुभम मैदानाच्या आतमध्ये होते, त्यांच्या बॅटमध्ये एक चौकार आला. शुभम मैदानाच्या बाहेर गेले, मोठ्या फटक्यांवरती अंकुश लागला. आता मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये फलंदाज. धावा 13 धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा कळकळीची विनंती करत आहोत. आयोजन समितीला आपण काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. बरेचसे संघ अजून खेळणं बाकी आहे. आपण निश्चित पुढील संघांबद्दलही आपण चर्चा करूया. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये कोणकोणते संघ खेळणार आहेत त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये इथून पुढचे खेळणारे संघ, त्या संघांबद्दल आपण चर्चा करूया. शनिवारचे संघ खेळणार आहेत वखवडी श्री स्पोर्ट्स गवडी हा सामना सुरू आहे. यानंतर वागदरे आणि पंचक्रोशी गांजे, DK11 बामनोली आणि काळेश्वरी वरोशी असे काही सामने आज होणार आहेत. आणखीन एका विकेटचं पतन होते. आणखीन एक फलंदाज माघारी चाललाय. गवडी टीमला धक्का क्रमांक 2. टप्पा पडल्यानंतर अनिल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेत उभा राहिला आणि त्यानंतरचं काम चांगल्या रीतीने केलंय. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक लागलाय तो तब्बल 2. ज्यांनी कॅच पकडली, जबरदस्त कॅच होती. आणि ज्या वेळेस आपण त्यांच्याबद्दल चर्चा करतो प्रताप शेलार बद्दल की डायव्ह चांगल्या प्रकारे ते लगवतात. फ्लाइंग मशीन या नावाने त्यांची ओळख आहे. आणि किंबहुना त्या कधी डाय आपल्याला पाहायला मिळतील जर अशा प्रकारच्या संध्या जर उपलब्ध झाल्या मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित तुम्हाला ते फ्लाय करताना पाहायला मिळतील. कारण खो खोचे ते राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि खो खोमध्ये बहुधा तुम्हाला खेळाडूला आउट करताना तुम्हाला फ्लाय व्हावं लागतं, तुम्हाला झेपवावं लागतं. आणि ते कौशल्य, ती कला खो खो मधून त्यांना अवगत झाली. बॉलर तयार. फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक बॉलचा अंदाज बांधतायत क्षेत्ररक्षक. आणखीन एका विकेटचं पतन. एका बाजूला विकेटची पतझड सुरू झाली. टीम श्री स्पोर्ट्स गवडीला आणखीन एक धक्का लागलाय. आपण अनेकदा चर्चा करतो ना, खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा असो, सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असं नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ आपल्याला जिंकता आला पाहिजे. एका बाजूला नाणेफेकीचा कौल काही टीम श्री स्पोर्ट्सच्या गवडीच्या बाजूने लागला नव्हता, परंतु बॅटिंग त्यांना चांगली करावी लागेल. परंतु त्यांनी आवर्जून एक गोष्ट सांगितली की आम्ही जरी टॉस जिंकलो असू ना तरी आम्ही बॅटिंगच करणार होतो. म्हणजे टॉसमध्ये मनासारखं घडलं होतं, परंतु इनिंग मनासारखी होईल का? कारण अनेकदा आपण चर्चा करतो जे मनात असतं ते कधी कधी नशिबात नसतं. परंतु या मॅचमध्ये काय दडलंय उर्वरित शेवटच्या बॉलच्या पाठीमागे. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज असणार आहेत सिद्धार्थ. ती हॅट्रिक पूर्ण होईल का? हॅट्रिक बद्दल आपण अनेकदा चर्चा करतो. IPL ला सुरुवात झाली आहे, परंतु IPL च्या इतिहासामधली पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी आणि मक्खई अँटनी 2008 साली घेणारे पहिले खेळाडू होते. एक सिंगल धाव आलेली आहे. या बॉलच्या पाठीमाग एक धाव निश्चित मिळते. परंतु हॅट्रिक या शब्दाचा उगम कुठून झाला तर तो क्रिकेटमधून झाला. 1858 साली HS स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली होती आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला. त्या फंडातून हॅट विकत आणली आणि हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला. प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिक. क्षेत्ररक्षक जातील, बॉलची फेकी करतील. काही जाबा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये राम, एका बाजूला तुषार. या जोडीकडे ती क्षमता आहे. मधल्या फळीमध्ये राम एक अनुभवी खेळाडू आहेत, मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 2 धावा. स्ट्रायकरला राम तयार होत आहेत. सिद्धार्थ यांचा ओव्हर नंबर 3 चा मारा. ऑन साइडला बॉल वळवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल वरती जातील. एकच सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती ओव्हर नंबर 3 चा. बॉल हवेत, लॉंग गॉनला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली
पहिल्या प्रयत्नामध्ये बॉल हातामधून उसळला होता, दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडलाय कॅच. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज कोसळलाय. गवडीला आणखीन एक धक्का, तुषार माघारी. धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या धाबा 17 आणि 17 धावसंख्येवरती 4 फलंदाज कोसळलेले आहेत श्री स्पोर्ट्स गवडी या टीमचे. एखादी माळ असे आणि त्या माळेमधला जर एखादा मणी निखळला तर बाकीचे मणी कसे अलगद बाजूला होतात, परंतु ती माळ पुन्हा एकत्र करावी लागेल, ते मणी एकत्र करावे लागतील आणि ती माळ आता घट्ट बांधावी लागेल. धावांची बुक वाढवावी लागेल. धावांचा शोध सुरू आहे. श्री स्पोर्ट्स गवडीला त्या धावा मिळतील का? कारण एका बाजूला धावा असणं महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत किरण आलेले आहेत. राम स्ट्रायकर एंडला आहेत. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला तर तो अंधकार नाहीसा करतो, परंतु धावसंख्येमधला आमदार कोण नाहीसा करेल. आणि अखेरकार भन्नाट यॉर्कर केली फलंदाजाची शिकार. फलंदाज क्लीन बोल्ड, जबरदस्त बॉल. प्रवीण शेलार यांचा यॉर्करचा वार केली फलंदाजाची शिकार. मधली यष्टी वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड. काय बॉल टाकलाय, जबरदस्त यॉर्करचा वार. गोलंदाजी करताना प्रत्येक गोलंदाजाकडे एक महत्वाचं शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल आणि त्याचीच केली पूर्तता. धाबा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत त्या अवघ्या आहेत 17 वरती. धावसंख्या थांबली आहे. चालना मिळेल का? ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. आणखीन एका विकेटचं होतंय पतन. आणखीन एक फलंदाज माघारी. तू चल मया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आता आलेली आहे श्री स्पोर्ट्स गवडीसाठी. नवनाथ विष्णू धनावडे यांच्या वतीने एक पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिक जर टिपली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज प्रवीण शेलार यांना 2 बॉल 2 विकेट टिपलेले आहेत. इथून पुढे आता हॅट्रिकचा बॉल प्रगती पथावरती येईल आणि ती हॅट्रिक होईल का? आत्ताच आपण IPLच्या इतिहासाला गवसणी घातली, परंतु या स्पर्धेमध्ये ती हॅट्रिक होईल का? आणि हा बॉल जरी वाईट आला असला ना तरी क्रिकेटमध्ये जर तुम्ही पुढच्या बॉलवरती विकेट घेतली तर तिला हॅट्रिकच संबोधलं जातं. त्यामुळे हॅट्रिक अजूनही ऑन आहे. त्यामुळे संधी आहे प्रवीण शेलार यांना अजूनही हॅट्रिक टिपण्याची 1000 रुपये मिळू शकतात. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये संदीप आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. आज अशी वेळ आली आहे की जिथे टीम गवडीला धावा हव्या आहेत. हा बॉल पाठीमागे गेलाय. पंच एक सिंगल धाव आहे का? डेलिब्रेट आहे म्हणजे खेळण्याची कोणती हालचाल केली नाही तर बॉल डॉट आहे. एक पाय पुढे काढला. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. धावसंख्या 19 वरती फार वेळानंतर चालली आहे. श्री स्पोर्ट्स गवडीला धावांसाठी झगडावं लागतंय. ही ती वेळ आहे जिथे फलंदाजांना चांगली बॅटिंग करायची. पण श्री स्पोर्ट्सचे जे गवडीचे फलंदाज आहेत ना त्यांना ही संधी आहे. तुम्हाला वारंवार बॅटिंगची संधी अनेक स्पर्धेमध्ये मिळेल असं नाही, परंतु ज्या स्पर्धेत मिळेल ना जर तुम्ही खालच्या जोडीमध्ये जर चांगली बॅटिंग केली, खालच्या क्रमवारीमध्ये जर चांगली बॅटिंग केली तर येणाऱ्या मॅचेस मध्ये तुमचा क्रम बदलतो आणि ती आज संधी आहे. आपण अनेकदा बहुधा चर्चा करतो की
खालच्या क्रमवारीतल्या फलंदाजांना बॅटिंग बहुधा मिळत नाही, परंतु ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळेस तुम्ही संधीचं सोनं करा. एक वेळ अशी येईल ना की तुम्ही आघाडीच्या जोडीतले बॅट्समन असाल, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पुनवडी टीमच्या स्पर्धेची अनाउन्समेंट करत आहोत. ड्रॉ आपण करतोय. ज्या टीमने पुनवडीच्या गावच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना विनंती आहे की आपण तो ड्रॉ करतोय. लॉट्स पाडत आहोत आणि ज्या संघाने सहभाग घेतलाय त्यांचे प्रतिनिधी जर या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती की आपण पुन्हा एकदा या. आपल्याला ही महत्वाची सूचना आहे, आपण या आणि सहभागी व्हा या ड्रॉ मध्ये अशी विनंती आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा. अंतिम षटकाला सुरुवात. भविष्यात ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटेल ना त्यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण यावेळीची सुरुवात शून्यातून नाहीये तर ती सुरुवात आता अनुभवातून आहे. कारण श्री स्पोर्ट्स गवडीला जो काय अनुभव आलाय तो अनुभव आता गाठीशी ठेवून करावा लागेल. चांगला खेळ. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला आशुतोष शेलार अंतिम षटकामध्ये आलेले आहेत. आणि अखेरकार या बॉल वरती ठोकलाय. मोठा फटका. या बॉलची उडान श्री स्पोर्ट्स गवडीसाठी हा आलाय 6चा लगान. किरण यांच्या बॅटमधून या अगोदर देखील आपण किरण यांच्याबद्दल चर्चा केली होती. किरण आशेचा असू द्या किंवा सूर्याचा जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो. आणि धाव संख्येतला थोडासा अंधार या किरणने दूर केलाय. धाव संख्येला चांगली चालना मिळाली आहे. 26 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग किरण मधल्या फळीमध्ये येऊन करतायत. बॅटिंग साठी कोणत्या क्रमावरती आले तर 6व्या क्रमांकावरती आला आणि ठोकला 6 धावेंचा फटका. हा आलेला योगायोग आहे. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचा क्रम बदलेल का तर हो, निश्चित बदलेल. कारण वीरेंद्र सहवाग हे असे खेळाडू होते. तुम्ही रोहित शर्मा यांचा उदाहरण घेऊ शकता. बॅकफूट वरती गेले, पंच केले, क्षेत्ररक्षक आलेले आहेत तिकडे. धावांसाठी धाबाधाव सुरू आहे. वीरेंद्र सहवाग यांच्या बद्दल आपण चर्चा करतो की मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी यायचे, परंतु एक मॅच अशी आली की त्यांना आघाडीला सोडलं गेलं आणि त्यांनी चांगला खेळ केला आणि भारतीय टीमला एक चांगला ओपनर मिळाला. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल आतापर्यंत 30 धावा. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. एका बाजूला किरण, एका बाजूला संदीप. हाई बॉल हवेत खेळला आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे मिळाला. मोका दिला. 4 धावेंचा ठोका. बॉल सीमा पार चौकार. काय किरणचा झंझावात पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली या खेळाडूने. बदलली त्याचा योग्य वापर. टायमिंग प्रॉपर होतं आणि बॉल पाठवला सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. याच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. किरण यांनी मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय. धडाकेबाज आता बॅटिंग करायला सुरुवात केली आहे आणि हो ती करावीच लागेल. कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावांचा वेग फार मंदावलेला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये धावसंख्येचा वेग वाढला आणि आशुतोष शेलार यांच्यावरती आक्रमण केलं. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वरती. श्री स्पोर्ट्स गवडी हाही ताकदीचा वापर करत निघालाय कव्हर्सला. किरण यांचा टिपिकल फटका. बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर. अरे मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. आणि 40 धाव संख्या आतापर्यंत श्री स्पोर्ट्स गवडीने उभी केली आहे. किरण काय बॅटिंग केली आहे. क्रमांक 6 वरती आले आणि चांगली बॅटिंग केली आहे. हाच तो काळ असतो, हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय. आशुतोष शेलार पुन्हा तयार आणि अखेरकार शेवटच्या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. आणि फलंदाज किरण येथील माघारी. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 40 धावा. 41 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 30 बॉलच्या पाठीमागे. चला श्री स्पोर्ट्स गवडी फिल्डिंग लावा आणि टीम मोकवडी बॅटिंग ऑर्डर पाठवा.
41 धावांचं लक्ष आहे. आपण या स्पर्धेबद्दल आपण कालपासून चर्चा करत आहोत. आजची दुसरी रजनी या स्पर्धेची आहे. प्रेक्षकांची हळूहळू आता गर्दी वाढत चाललेली आहे. या स्पर्धेबद्दल आपण ज्या वेळी चर्चा करतो, एक चांगली स्पर्धा, एक गाव अकराच्या फॉर्मॅट मधील एक नाविन्यपूर्ण आयोजन वागदरे गावाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. कालपासून देखील आपण या स्पर्धेबद्दल चर्चा करत आहोत. सुबक अशा ट्रॉफीज आहेत, वैयक्तिक पारितोषिकांसाठी सायकल्स आहेत, मालिकावीरासाठी एक गाव अकराच्या फॉर्मॅट मधील तालुक्यातली पहिली बाईक आहे. अनेक संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. अनेकांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष आहे. अशा प्रकारचं विश्लेषण करूया. आवर्जून एका गोष्टीची दखल घ्यावी लागेल, कारण एखाद्या स्पर्धेला जर आपल्याला मोठ्या उंचीवरती न्यायचं असेल ना, तर प्रसिद्धी माध्यम म्हणजे सोशल मीडिया हा तुमचा ऍक्टिव्हेट असला पाहिजे. आणि कालपासून सुहेश ग्राफिकचे सुहेश धनावडे या ठिकाणी आहेत आणि आवर्जून त्यांचाही उल्लेख करावा लागेल की बऱ्याचशा गोष्टी त्यांनी स्पर्धेच्या माध्यमातून टिपलेल्या. एखादा संघ मैदानाच्या आतमध्ये जातो त्यांना टिपलेला आहे, एखादा श्लोक तुम्ही चांगला खेळला त्याला टिपलेले आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या या स्पर्धेमध्ये युनिक पाहायला मिळत आहेत ना, त्याचा आढावा त्यांनी आवर्जून घेतलेला आहे. म्हणजे एखादी स्पर्धा जर मोठ्या उंचीवरती न्यायची असेल ना, तर सोशल मीडिया आत्ताच्या आधुनिक काळामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामधले सुयश ग्राफिक हे असं नाव आहे ना, ज्यांनी अलीकडच्या कमी वेळामध्ये आपल्या नावाची छाप क्रिकेटच्या पटलावरती सोडलेली आहे. खास करून ज्यावेळेस आपण अनेकदा चर्चा करतो की जावली प्रीमियर लीग नुकतीच येणार आहे, त्याच्या काही व्हिडिओज आपण पाहतो, त्याच्यामध्ये नवीन नवीन उपक्रम तुम्हाला पाहायला मिळतात. नवीन काही गोष्टी करता येतील का याचा प्रयत्नांच्या माध्यमातून राहतो. परंतु त्याचबरोबर याही स्पर्धेकडे आपण वळूया आणि याही मॅचची आपण रंगत पाहूया. किरण सकपाळ यांच्या बॅटिंगसाठी पारितोषिक आलेलं आहे गणेश सकपाळ यांच्या वतीने 201चं. आणि ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो, सुयश ग्राफिक्स आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आणि ज्यावेळेस संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी जाईल किंवा बॅटिंगसाठी जाईल आणि आवर्जून या सर्व काही गोष्टी टिपण्याचा प्रयत्न सुयश ग्राफिक करत आहेत. आणि ते आवर्जून सुयश या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर विजय दादा शेलार उद्योजक वागदरे यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. त्यांना विनंती, आपण स्थानपन्न व्हा मुख्य व्यासपीठावरती. आपले सहर्ष स्वागत आहे. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी वकवडी गावचं युवा खेळाडूंमध्ये चर्चेमध्ये असणार नाव म्हणजे आशुतोष शेलार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सिनियर खेळाडू याच टीमचे प्रवीण शेलार. तर पहिल्या षटक श्री स्पोर्ट्स गवडीकडून संजय पहिला बॉल टाकतायत. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे संजय याच टीमचे आणि त्यांनी पहिलाच बॉल टाकला आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. दिमागदार बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4. आलाय फलंदाज आशुतोष शेलार यांच्या बॅट मधून फटका, वजनदार, शानदार, बहारदार, रुबाबदार, बॉल सीमा पार, चौकार. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, लागोपाठचा दुसरा बॉल सीमा पार. या डावाची केली आपल्या स्टाईलने आशुतोष शेलार यांनी सुरुवात. ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना की आज मात्र बऱ्याचशा खेळाडूंचा खेळ बहरलेला आहे. ज्यावेळेस या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली
पहिला बॅनर आला तो म्हणजे बाईकचा, आणि त्यावेळेस मात्र तालुक्यामध्ये एका चर्चेला उधाण प्राप्त झालं. अनेकांनी तर्कवितर्क लावले की या बाईकचा मानकरी कोण असेल, जो चांगला खेळ करेल तो असेल या बाईकचा मानकरी. आक्रमण केलं या बॉल वरती आणि अखेरकार बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक. आशुतोष शेलार काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. आशुतोष शेलार पदला त्याचा योग्य वापर, टायमिंग होतं प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी सुरुवात अफलातून केली. धडाकेबाज बॅटिंग आशुतोष शेलार मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय, पॉवर प्लेचं षटक फोडून काढलाय. परंतु या बॉलला बॅटचा चेहरा दाखवला. पण संजय यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलं. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 3 बॉलच्या पाठीमागे घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. पुढच्या 3 बॉलच्या पाठीमागे चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल. प्रवीण शेलार सायकलला तयार. अनुभवी खेळाडू, लालसा दिली, कमी गतीचा बॉल, एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न. डॉट हा डॉट आलेला आहे आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. आता एका बाजूला श्री स्पोर्ट्स गवडीने पुन्हा एकदा शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केलेले आहेत तब्बल 13. आता समीकरण इथून पुढे आता झपाट्याने बदलत आहे. 41 धावांचा पाठलाग करताना बनवलेला आहे धावा 13. बनवाव्या लागतील धावा इथून पुढे 28. येणारे बॉल आहे 24 बॉल 28 ची गरज आहे. या मॅच मध्ये हे समीकरण उरलेलं आहे. दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिकर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है. जीवनामध्ये यश मिळवायचं आहे ना तर संघर्षाची तयारी तुम्हाला ठेवावीच लागते. मग ते खेळाचं मैदान असे ना किंवा आयुष्याचा खेळ असे ना, तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय संघर्ष नाही. म्हणजे एक समीकरण जुडलेलं आहे. आपण सकाळी उठतो, संघर्षाला सुरुवात होते. क्रिकेटचा एक खेळ तसाच आहे. तुम्ही पहिला बॉल टाकता, संघर्षाला सुरुवात होते. बॉलर तयार. जागेवरतूनच या बॉल वरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षकाची झडप पडली अपुरी. बॉल ओलांडतोय सीमारेषा. सरळ 4 धावेंसाठी. आशुतोष शेलार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे आणि त्या वादळाचा सपाटा पहा. काय बॅटिंग केली आशुतोष शेलार यांनी. आज मात्र या रात्रीमध्ये फटक्यांचं चांदणं शिंपलंय आशुतोष शेलार या नावाने. तर ज्यांची वाट आम्ही कालपासून पाहतोय, उशिरा का होईना पण त्यांना आज दिवस उगवलाय आणि स्वतः वाळकेश्वर वरून आता या ठिकाणी प्रस्थान त्यांचं झालेलं आहे. संदीप साळुंके ज्यांच्या आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे. 2 तासाचा अथक प्रवास करून आमच्या या वाया दादर, वाया ठाणा अशा ट्रेन बदलून, वाया रबाळे अशा ट्रेन बदलून आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी आम्हाला संदीप साळुंके एक अनोरणी व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स निलेश सर. पुन्हा एकदा वळूया आणि या मॅचला आता हळूहळू रंगत प्राप्त होते. एका बाजूला धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल. उजव्या बाहेरचा बॉल आणि जबरदस्त कलात्मक फटका. बॉल पाठवलाय सीमा पार
धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 4. बॉल होईल सीमा पार फरार. काय फटका खेळलाय बॉलने, जबरदस्त गॅप शोधला. पॉइंट आणि कव्हर्स मधून बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावांसाठी नजाकत आहे. बॅटिंग मध्ये असणारा क्लास आहे आणि आवर्जून आज मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली, गोलंदाजी चांगली करता आली नव्हती, परंतु श्री स्पोर्ट्स गवडीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील. याच प्रकारे क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि याच प्रकारे आता खेळ करावा लागेल. धाव प्रत्येक कशी वाचवता येईल तो प्रयत्न करावा लागेल. डॉट आलाय, डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि गोलंदाजी मध्ये राम आहेत, अनुभवी आहेत श्री स्पोर्ट्स गवडीचे. त्या अनुभवातून त्यांना बॉल टाकावे लागतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉल वरती आले. बॉलची फेकी, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहे सहजरित्या. 23 धावा धाव फलकावरती येत आहेत. ऑन साइडला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. आलाय धावसंख्या वाढवणारा हा चौकार. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 41 चा पाठला करायचा आहे, म्हणजे अजून बनवावे लागतील धावा. इथून पुढे 14. श्री स्पोर्ट्स गवडीला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. प्रयत्नाच मोठे करावे लागतील. प्रयत्नांबद्दल आपण अनेकदा चर्चा करतो की प्रत्येक प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो आणि तो प्रयत्नच करावा लागेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि गोलंदाजीच्या रनवेवरती ज्यांना आणलंय संजय पुन्हा एकदा आलेले आहेत, अनुभवी आहेत श्री स्पोर्ट्स गवडीचे. विकेट त्यांना घ्याव्या लागतील. सामना बनवायचा आहे गवडीला. तर डॉट बॉल आपण अनेकदा चर्चा करतो की धावसंख्येचा बचाव करताना जर तुम्हाला सामना बनवायचा आहे ना, तर डॉट बॉल आणि विकेट तुम्हाला घ्याव्या लागतात. या गोष्टींची जर तुम्ही सांगड घातली तर सामना बनवू शकतो. एका बाजूला येणारे बॉल शिल्लक आहे. तिथून पुढे 18 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. 14. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. समोरच्या बाजूने खेळाडू आले. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय. डेंजरस एंडला कोण धावणार, तर निश्चित आशुतोष शेलार डेंजरस एंडला धावला होता. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. समीकरण आता बदललेलं आहे. आता बनवायच्या आहेत धावा 12. येणारे बॉल आहेत आता 17. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि ते इरादे आज मजबूत ठेवावे लागतील. इच्छाशक्ती तुमची प्रबळ असली पाहिजे. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 2 धावा धावून काढल्या. थोडासा खराब आला आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला, म्हणजे पुन्हा एकदा झपाट्याने बदल होतोय. टीम श्री स्पोर्ट्स गवडीला प्रयत्न चांगले करावे लागतील. आपण अनेकदा म्हणतो की प्रयत्नार्थी परमेश्वर, त्यामुळे प्रयत्न आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला करावा लागतो. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. अजून बरेचसे सामने आपल्याकडे पेंडिंग आहेत. आपण डे नाईटचा थरार अनुभवत आहोत. वागदरे गावची ही स्पर्धा. बॅकफूट वरती गेले, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावत जात आहेत. बॉल अडवलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 34 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत, बनवायच्या आहेत. इथून पुढे 7 धाव्यांची अजूनही गरज आहे. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पंचांकडे मागितली दाद आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. प्रवीण शेलार येथील माघारी. धक्का क्रमांक लागलाय वकवडी टीमला. पहिला, माफ करा, दुसरा धक्का लागलेला आहे. प्रवीण शेलार आउट होऊन माघारी जात आहेत. आशुतोष शेलार आउट होऊन माघारी गेलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी
अक्षय शेलार आहेत आणि त्यांच्या सोबतीला प्रताप शेलार आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. परंतु एका बाजूला वकवडीने हा सामना कंट्रोल केलाय कारण बॉल जास्त धाबा कमी. परंतु एका बाजूला प्रयत्न करावा लागेल श्री स्पोर्ट्स गवडीला. डॉट बॉल जर अधिकचे टाकले तर या मॅच मध्ये शिरकत करता येईल आणि मॅच जिवंत ठेवता येईल, यासाठी गवडीला प्रयत्न करावा लागेल. चला घाई करा. या बॉलला फक्त दिशा दिली, बॉल आला आणि त्या बॉलला फक्त ढकललाय. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील तर या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त धाव एक मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 35 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 35. याही बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय परंतु यावेळेला यश मिळणार नाहीये. षटक क्रमांक आता 3चा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 35 धावा बनवायच्या आहेत. धावा 6, येणारे बॉल 12 बॉल 6ची आहे अजूनही गरज. चला घाई करा, दोन्ही संघांना आपण करूया विनंती. त्याचबरोबर गवडी गावचे अनिकेत सकपाळ यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आपले सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अविनाश दादा शेलार यांचं आगमन होत आहे. शिवसंकल्प नेहरू युवा मंडळ वागदरेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे दादांना की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर खजिनदार समीरजी शेलार यांचे आगमन आहे, त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या वतीने वागदरे गावच्या या स्पर्धेमध्ये आपलंही स्वागत आहे. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. मॅच आता थोडी बनतीये श्री स्पोर्ट्स गवडीसाठी आणि फलंदाज अक्षय शेलार चाललेत माघारी. सिद्धार्थ पार्टे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 5 वरती एका बाजूला श्री स्पोर्ट्स गवडीसाठी सामना बनेल का तर हो, बनवू शकतो. फक्त त्या टीमला लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि याही मॅच मध्ये श्री स्पोर्ट्स गवडीला लढावं लागेल. ऑन साइडला आल्या पावली बॉल वळवलाय, गरकन गिरकी घेतलीये, क्षेत्ररक्षक लगेच आले आणि बॉलची फेकी अगदी तत्परतेने केली आहे. छत्तीस. सिद्धार्थ शेलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आपण करेक्शन करूया नावामध्ये. एक सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे मिळते. चला चला पोटी प्लस जाऊली आपण रिपोर्टिंग करा. विनिंग टीम मध्ये मॅच होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आता रिपोर्टिंग करावी लागेल. जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या संघाला टॉस साठी लगेच यावं लागेल. बॉलर तयार. अनिल बॅटची कडा त्यांच्या बॅट घेतीये आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
38 म्हणजे बनवायचे तिथून पुढे अजूनही किती 3. चला 40+ जाऊया आपण. रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. हा डॉट आलाय. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि येणारे बॉल शिल्लक आहे 6. विजयासाठी धावा बनवायच्या आहे तिथून पुढे अजूनही 3. गवडी टीम साठी मॅच बनतीये, ती बनवावी लागेल. जिंदगी ओ नहीं जो तुम्हें मिलती है, जिंदगी ओ है जिसे तुम बनाते हो. आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. आणि ही मॅच बनवायची आहे ना तर तुम्हाला लढावं लागेल. अनेक अशी उदाहरणं आहेत ज्याचा आपण आढावा घेतो, परंतु हा सामना बनवायचा आहे तर आज लढावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जिद्द चिकाटी याची सांगड घालावी लागेल आणि संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. असंही म्हटलं आता ना की संघर्षातून नव्याचा जन्म होतो. या मॅच मध्ये नव्याचा जन्म होईल का? 6 बॉल 3ची गरज. बॉलर तयार. बॅकफूट वरती पंच करण्याचा प्रयत्न आलाय बाईच्या माध्यमातून. एक सिंगल धाव. या धावा रोखाव्या लागतील. 5 बॉल 2ची गरज. अंतिम षटक त्यांच्या नावी. तेजस कारनामा करतील का? गवडी टीमसाठी सामना खेचून आणतील का? आणि जर निश्चित तेजस यांनी हा कारनामा केला तर अख्खा संघ त्यांना खांद्यावरती घेईल. परंतु एका बाजूला ऑन साइडला बॉल खेळत प्रताप शेलार यांनी विजयाचा कळस रवणारा फटका खेळलाय आणि महेंद्रसिंग धोनी स्टाईल हा सामना संपवलाय. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. आलाय विजयाचा शंखनाद करणारा वखवडी टीम साठी चौकार. चला टॉस साठी या. चला टॉस साठी या. टॉस आपण करूया आणि सामनावीराचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. किरण सकपाळ यांना विनंती की तो पुरस्कार आपण स्वीकारा. पुरस्कार होता गणेश सकपाळ यांच्या वतीने आणि सामनावीराचा पुरस्कार आहे